साखरेचा तुटवडा निर्माण होतोय या संदर्भात अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एक बैठक बोलावली। राज्यात साखरेचा पुरवठा योग्य पद्धतीने व्हावा तसंच सध्याचा साठा किती आहे या सगळ्याचा आढावा या बैठकीत घेण्यात येईल। यासोबतच या बैठकीनंतर जे साठेखोर आहेत त्यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश मंत्री छगन भुजबळ देऊ शकतात। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, किती वाजता बैठक आहे, काय काय मुद्दे आहेत या प्रमुख बैठकीतले? मिलिंद, छगन भुजबळ यांच्या दालनामध्ये आता सध्या ही बैठक सुरू आहे। अन्न व धान्य पुरवठा विभागाचे सचिव तसंच राज्यातले त्यांचे प्रमुख सर्व अधिकारी यांना बोलवण्यात आलेलं आहे। ज्या पद्धतीने साखरेचे भाव वाढत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी साठवणी करण्याची शक्यता अधिक आहे। तसंच कांदा हा प्रश्न सुद्धा अत्यंत संवेदनशील झालेला आहे। बरोबर सण सुद्धा पुढे येत आहेत, सण येत आहेत आणि त्या दरम्यान साखरेची जर किंमत वाढत राहिली तर सर्वसामान्य ग्राहकांना फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना जे साठेखोर व्यापारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। आता ही बैठक झाल्यानंतर या संदर्भात अधिक तपशील स्वतः मंत्री देतील अशी माहिती उपलब्ध होतीये। पण तुर्तास तरी साखरेचे दर ज्या पद्धतीने वाढलेले आहेत त्याच्या संदर्भात बैठक स्वतः भुजबळ यांनी बोलवली आहे। सागर, तुर्तास धन्यवाद। या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, त्याच्या अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेत राहू।